नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 7वीच्या भूगोलाचे आतापर्यंत आपण 3 भाग बघितले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील राहिलेला शेवटचा भाग बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा व शेजारील बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ब्राझील या देशांविषयी माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपण इजिप्त, टांझानिया व दक्षिण आफ्रिका खंडांची माहिती घेणार आहोत। चला तर मग इजिप्त या देशाची माहिती घेऊया। इजिप्त हा देश आफ्रिका खंडात ईशान्य भागात असून तो एक दाट लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो। अरेबिक भाषेत या देशाला मिस्र असे म्हणतात। जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती प्राचीन काळी या देशात नांदत होती। इजिप्त देशाचा स्थान विस्तार बघूया। 22° ते 32° उत्तर अक्षवृत्ते आणि 25° ते 36° पूर्व रेखावृत्ते यांच्या दरम्यान या देशाचे स्थान आहे। इजिप्त देशाची प्राकृतिक रचना बघूया। नाईल नदीमुळे इजिप्तचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने 2 भाग पडतात। विशाल वाळवंटी प्रदेश, नाईल नदीचे खोरे, सिनाई पर्वतरांग, मरुद्याने, खोलगट भाग, आखात ही इजिप्तमधील प्रमुख प्राकृतिक भूरूपे आहे। ईशान्येकडील सिनाई द्वीपकल्पीय प्रदेशात सिनाई पर्वतरांग आहे। ईशान्येकडील सिनाई द्वीपकल्पीय प्रदेशात सिनाई पर्वतरांग आहे। सिनाई पर्वतरांगेतील माउंट केट्रिन नावाचे सर्वात उंच शिखर आहे। तांबडा समुद्र पर्वतरांगेतील जवाब शैब हे शिखर 2187 मीटर उंचीवर आहे। इजिप्तच्या वायव्येस कताळा हा खोलगट प्रदेश असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची 133 मीटर आहे। देशाचे हवामान बघूया। इजिप्त हा देश उष्णकटिबंधीय वाळवंटी हवामानाच्या प्रदेशात येतो। एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत उन्हाळा असतो, तर नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत हिवाळा ऋतू असतो। तेथील उन्हाळा तीव्र तर हिवाळा सौम्य असतो। उन्हाळ्यात तापमान 42° सेल्सिअस पर्यंत वाढते। या काळात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात। महत्त्वाचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात। खमसीन हे वारे कसे आहे तर उष्ण व कोरडे आहेत। इजिप्त देशाची नैसर्गिक साधन संपत्ती बघूया। त्यामध्ये जलसंपत्ती, नाईल ही या देशातील प्रमुख नदी आहे। पोर्ट सैद, कैरो आणि अलेक्झांड्रिया या 3 शहराच्या दरम्यान नाईलचा सुपीक त्रिभुज प्रदेश पसरला आहे। या नदीवर आसवानजवळ 2 मोठी धरणे बांधली आहेत। त्यामुळे देशाची जलसिंचन आणि जलविद्युत निर्मिती ही उद्दिष्टे साध्य झाली। वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने काटेरी वनस्पती आढळतात। जेथे थोडा पाऊस पडतो तेथे वाद्या म्हणजेच हंगामी नद्यांची कोरडी पात्रे आहेत। जेथे थोडा पाऊस पडतो तेथे वाद्या आहेत। या प्रदेशात मरुद्याने निर्माण झाली आहेत। तेथे अकेशिया, सिकेमोर आणि खजुराची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात। प्राणी व पक्षी, येथील वाळवंटी प्रदेशात कोल्हे, लांडगे, साप, विंचू आढळतात। इजिप्त देशातील खनिजे बघूया। विद्यार्थी मित्रांनो, खनिज तेल या देशातील महत्त्वाची साधन संपत्ती आहे। पश्चिम वाळवंटातील कतारा, अल अमेन या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत। सिनाई द्वीपकल्प, सुएझच्या आखात व तांबडा समुद्र या भागात देखील खनिज तेल सापडले आहे। त्याशिवाय लोहखनिज, जिप्सम, मॅग्नीज, फॉस्फेट ही खनिजे येथे आढळतात। देशातील प्रमुख व्यवसाय शेती। शेतीला लागणारा पाणी पुरवठा नाईल नदी व तिच्यातून काढलेल्या कालव्यातून होत असल्यामुळे शेती व्यवसाय प्रामुख्याने नाईल नदीच्या दोन्ही काठांवर व त्रिभुज प्रदेशात चालतो। वर्षातून 2 किंवा 3 पिके घेतली जातात। मका, तांदूळ, गहू या धान्य पिकांचे उत्पादन होते। ऊस, कापूस, टोमॅटो, कलिंगड, संत्री, अंजीर, कांदे, बटाटे इत्यादी पिके येथे घेतली जातात। लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते। मध्य व तांबडा समुद्र यांच्या परिसरात सागरी मासेमारी सुद्धा चालते। नाईल नदी व सरोवरातून गोड्या पाण्यातील मासेमारी चालते। इजिप्त देशातील उद्योग बघूया।
खनिज तेलावर प्रक्रिया करणारे कारखाने कैरो, अलेक्झांड्रिया येथे आहेत. सुती, रेशमी, लोकरी तसेच कृत्रिम धाग्यांचे कापड तयार करणे व त्यापासून तयार कपडे बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने अल कुब्रा, अल महल्ला येथे आहेत. पोलाद कारखाने कैरोजवळील हेल्वान, काफ्रा येथे आहेत. विद्यार्थी मित्रांनो इजिप्तमधील वाहतूक व संदेशवहन याविषयी सांगायचे झाल्यास नाईल नदीच्या किनाऱ्याला समांतर असे रस्ते व रेल्वे आहेत. नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात वाहतूक मार्गाचे जाळे पसरलेले इजिप्तमध्ये आढळते. नाईल नदी व इतर कालवे यामधून जलवाहतूक इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. वाळवंटी प्रदेशात उंट हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीतील महत्त्वाचा सुएझ कालवा याच देशात आहे. व्यापाराबद्दल सांगायचे झाल्यास खाद्यपदार्थ, यंत्रे, विजेवर चालणारी उपकरणे, रासायनिक उत्पादने, वाहने इत्यादी गोष्टी इजिप्त इतर देशांकडून आयात करतो. खनिज तेल व त्यांची उत्पादने, सुती रेशमी कापड, तयार कपडे, गहू, खजूर तसेच फॉस्फेट निर्यात करतो. इजिप्तमधील पर्यटन. प्राचीन इजिप्तच्या अनेक खानाखुणा या देशात आढळतात. पिरॅमिड, माणसाचा चेहरा व सिंहासारखा देह असलेले स्फिंक्स या शिल्पाकृती, प्रचंड खांब असलेली देवळे तसेच रमणीय समुद्रकिनारे इत्यादी गोष्टी पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक येथे येतात. नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात दाट लोकवस्ती असून वाळवंटी प्रदेशात लोकवस्ती विरळ आहे. कैरो, अलेक्झांड्रिया ही दाट वस्तीची शहरे आहेत. येथील घरे कशी आहेत विद्यार्थी मित्रांनो? काही ठिकाणी एक मजली किंवा दुमजली अशी घरे येथे आढळतात. येथील लोकांचा पेहराव बघूया. लुंगी किंवा पॅन्ट, त्यावर सुती कापडाचा गलबिया नावाचा लांब शर्ट, डोक्याला लांब पांढरा फेटा असा येथे पुरुषांचा पोशाख असतो. तर स्त्रिया रंगबिरंगी पोशाख घालून त्यावर बुरखा घालतात. येथील भाषा आहे अरेबिक आणि धर्म आहे इस्लाम. फुटबॉल हा येथील लोकप्रिय खेळ आहे. इजिप्तचा लोकप्रिय खेळ कोणता आहे? तर तो आहे फुटबॉल. इजिप्तमधील काही प्रमुख शहरे बघूया. कैरो हे शहर इजिप्तची राजधानी असून नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले आहे. हे शहर अंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय वायुमार्गाचे केंद्र आहे. या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड प्रसिद्ध आहे. पुढचं शहर बघूया. अलेक्झांड्रिया हे शहर नाईल नदीच्या मुखाजवळ वसले असून एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. या बंदरातून अनेक जहाजे भूमध्य समुद्रात प्रवेश करतात. हे शहर इजिप्तमधील व्यापाराचे केंद्रस्थान आहे. पुढचं शहर बघा. पोर्ट सैद हे एक उत्तम बंदर आहे. ते व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहे. आशियाई देशांशी होणाऱ्या जलवाहतुकीसाठी हे बंदर महत्त्वाचे आहे. सुएझ कालवा मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते. पुढचा देश आहे आस्वान. हे नाईल नदीवरचे महत्त्वाचे शहर आहे. या शहराजवळच आस्वान हाय डॅम बांधला आहे. या धरणाचा मोठा जलाशय अल नासर नावाने ओळखला जातो. महत्त्वाची अशी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर सुद्धा TD परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. या धड्याच्या रिकाम्या जागा बघूया. योग्य पर्यायी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे इजिप्तच्या पूर्वेस रिकामी जागा समुद्र आहे. तर इजिप्तच्या पूर्वेस तांबडा समुद्र आहे. उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात रिकामी जागा वारे वाहतात. तर नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन हे वारे वाहतात. आपण बघितलं की खमसीन हे उष्ण व कोरडे वारे आहेत. सिनाई पर्वत शिखर आहेत. तर कोणतं शिखर आहे? माउंट कॅटरीन. जोड्या लावा सुद्धा बघून घेऊया. कैरो ही इजिप्तची राजधानी आहे. आस्वान अल नासर जलाशय, पोर्ट सईद व्यापारी केंद्र, अलेक्झांड्रिया नैसर्गिक बंदर. तील महत्त्वाचे प्रकरण टांझानिया आफ्रिका खंडात पूर्व किनाऱ्यावर आहे. टांगानिका, झांझिबार व पेंबा यांचे संयुक्त प्रजासत्ताक स्थापन होऊन ऑक्टोबर 1964 मध्ये त्याचे टांझानिया असे नामकरण झाले. मित्रांनो, टांझानिया देशाचे स्थान विस्तार बघूया. 1° दक्षिण ते 11°45' व दक्षिण अक्षर व 29°21' पूर्व ते 39°25' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान या देशाचे स्थान आहे. त्याचे क्षेत्रफळ 9,45,087 चौरस किलोमीटर आहे. टांझानिया देशाची प्राकृतिक रचना बघूया. किलीमांजारो हे या देशातील व खंडातील सर्वोच्च शिखर 5,895 मीटर
आहे। व्हिक्टोरिया, टांगानिका, न्यासा हे येथील महत्त्वाची सरोवरे आहेत। स्वामी, पांगिनी, रुफिजी या प्रमुख नद्या आहेत। याशिवाय मसाई स्टेप्स हा गवताळ प्रदेश आहे। मसाई स्टेप्स हा गवताळ प्रदेश कुठे आढळतो? तो हा टांझानियामध्ये आढळतो। टांझानिया देशाचे हवामान बघूया। येथील हवामान हे साधारणपणे उष्ण आहे, कारण की टांझानिया देशाचे स्थान हे विषुववृत्ताजवळ आहे, म्हणून तेथील हवामान साधारणतः उष्ण राहते। किनाऱ्याजवळ हवामान उष्ण व दमट असून वार्षिक सरासरी तापमान 32 अंश सेल्सिअस असते। उंच पर्वतीय भागात हवामान थंड असते। किलिमांजारो हे शिखर विषुववृत्ताजवळ असूनही त्याच्या उंचीमुळे ते बर्फाच्छादित असते। पूर्वीय वाऱ्यांपासून पूर्व किनारी भागात 1000 मिमी ते 2000 मिमी पाऊस पडतो, तर मध्य व पश्चिम तसेच पर्वतीय भागात 500 मिमी ते 1000 मिमी पाऊस पडतो। येथील नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया। पर्वतीय भागात महोगनी, कापूर या वृक्षांची जंगले आहेत। पठारावर कमी उंचीचे वृक्ष असून मसाई स्टेप्स या मैदानी भागात गवत ही प्रमुख वनस्पती आहे। प्राणी या घटकाविषयी माहिती घेऊया। टांझानियामध्ये मोठ्या प्रमाणावर चराऊ कुरण्या आहेत। हा सर्व भाग गवताळ प्रदेशाचा असून तो वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे। शिकारीमुळे तेथील प्राणी कमी होऊ लागले होते, त्यामुळे शासनाने अनेक अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने निर्माण केली आहेत। त्यामुळे अनिर्बंध शिकारीवर बंधने आली आहेत। येथील वनक्षेत्र चिंपांझींसाठी प्रसिद्ध आहे। सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंह, हरिण, झेब्रे, जिराफ इत्यादी प्राणी आहेत। दक्षिणेकडील सलोस अभयारण्यात भरपूर हत्ती आहेत। काय आहेत? हत्ती आहेत। याशिवाय पानघोडे, माकडे, गेंडे, बबून, सुसरी आढळतात। टांझानिया देशातील खनिज संपत्ती बघूया। येथे चांदी, सोने, अभ्र, कोळसा, लोखंड ही खनिजे या देशात सापडतात। शिन्यांग प्रदेशात हिरे सापडतात। व्हिक्टोरिया सरोवराजवळ सोने सापडते। सरोवरांच्या काठी चुनखडक, जिप्सम, मीठ, फॉस्फेट ही खनिजे सापडतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मध्य टांझानियामध्ये हिऱ्यांचे साठे आहेत। टांझानिया येथील शेतीमध्ये गहू, तांदूळ, मका, ज्वारी, तेलबिया, कापूस, चहा, कॉफी, तंबाखू इत्यादी पिके घेतली जातात। पेंबा व झांजिबार बेटांवर लवंगा व नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते। गवताळ प्रदेशात मसाई जमात मुख्यतः पशुपालनाचा व्यवसाय करते। प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय सुद्धा चालतो। उद्योगामध्ये दार ए सलाम येथील कापड गिरण्या असून झांजिबार येथे पादत्राणे बनवणे, फळांचे रस हवाबंद डब्यात भरणे, नारळाचे तेल काढणे इत्यादी उद्योग भरभराटीस आले आहेत। दार ए सलाम हे व्यापारी केंद्र आहे। तेथे अनेक रस्ते व लोहमार्ग विविध दिशांना जातात। हे या देशाचे प्रमुख बंदर आहे। कोणतं प्रमुख बंदर आहे? तर दार ए सलाम। वाहतूक व संदेशवहन बघूया। आपण आताच बघितलं की दार ए सलाम हे येथे व्यापारी केंद्र आहे आणि येथे अनेक प्रकारचे रस्ते व लोहमार्ग विविध दिशांना जातात। दार ए सलाम ते टांगा, दार ए सलाम ते अरुषा हे महत्त्वाचे मार्ग येथील आहेत। तसेच दार ए सलाम, झांजिबार येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे सुद्धा आहेत। या देशाचा व्यापार मुख्यतः ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली व पाश्चात्य चीन या देशाचा व्यापार प्रमुखतः ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली या पाश्चात्य व चीन, जपान या पौर्वात्य देशांशी टांझानियाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो। येथील पर्यटन बघूया। येथील वन्य प्राणी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे। या देशात अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत। त्यापैकी सेरेंगेटी, किलिमांजारो, अरुशागंबे ही प्रमुख अभयारण्ये आहेत। किलिमांजारो शिखर अनेक सरोवरे, समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत।
त्यामुळे असंख्य पर्यटक इथे दरवर्षी येत असतात. लोकजीवन बघूया. टांझानियात अनेक जमातीचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने बुरुंगी, बांटू, सुकुमा, मसाई, माकोंडे इत्यादी जमातीचे लोक येथे आढळतात. ग्रामीण भागात गवत व जाड दोऱ्याच्या साहाय्याने झोपड्या बांधतात. त्यावर लाकडी चौकटी उभारून व माती लिपून घरे बांधली जातात. तर शहरात आधुनिक पद्धतीचे घरे आढळतात. येथील पेहराव बघूया. येथील स्त्रिया आपल्या अंगाभोवती रंगीबिरंगी वस्त्रे गुंडाळतात. या वस्त्राला कांगा असे म्हटले जाते. तर पुरुषांनी गुंडाळलेल्या वस्त्राला किकोई असे म्हणतात. शहरात मात्र पाश्चिमात्य पद्धतीचा पोशाख आढळतो. या लोकांच्या जेवणात तांदूळ, गहू, मका तसेच या लोकांच्या जेवणात गहू, तांदूळ, मका, मांस, मासे असतात. स्वाहिली ही टांझानियाची प्रमुख भाषा आहे. टांझानियाची प्रमुख भाषा आहे. येथील बहुसंख्य लोक कसे आहेत तर इस्लाम धर्मीय आहेत. नृत्य व संगीत ही मनोरंजनाची साधने येथे आहेत. हे लोक लाकडापासून बनवलेले माकोंडे, मुखवटे तसेच मसाई जमातीची वस्त्रे बनवण्यास कुशल आहेत. मसाई लोकांची खेडी विशिष्ट पद्धतीची आहेत. हे प्रामुख्याने पशुपालन करणारे लोक आहेत. गाई गुरांच्या रक्षणासाठी गोठा गावाच्या मध्यभागी असतो व त्याच्या भोवताली घरे बांधली जातात. मसाई लोकांच्या अशा वस्त्यांना क्राल असे म्हणतात. मसाई लोकांच्या अशा वस्त्यांना काय म्हणतात तर क्राल असे म्हटले जाते. टांझानियातील मुख्य शहरे बघूया. पहिलं शहर आहे दार एस सलाम. हे एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. हे टांझानियाच्या जुन्या राजधानीचे शहर आहे. टांझानियाचे मुख्य विद्यापीठ येथे आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र असून वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. दुसरं महत्त्वाचं शहर आहे डोडोमा. ही देशाची मध्यवर्ती भागात वसलेले शहर असून टांझानियाची नवी राजधानी आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की टांझानियाची नवीन राजधानी कोणती. तर याचं उत्तर काय आहे तर डोडोमा ही टांझानियाची नवीन राजधानी आहे. झांझिबार हे शहर हिंदी महासागरातील बेटावर वसलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे एक उत्तम बंदर आहे. खोबरे आणि लवंगाचा मोठा व्यापार या शहरातून चालतो. या धड्याच्या सुद्धा रिकाम्या जागा बघूया. प्रश्न पहिला आहे टांझानियामधील रिकामी जागा हे सर्वोच्च शिखर आहे. तर किलीमांजारो हे सर्वोच्च शिखर आहे. सलोस हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. शिन्यास प्रदेशात रिकामी जागाचे साठे सापडतात तर हिऱ्याचे साठे सापडतात. आणि आता आपण बघूया शेवटचा धडा दक्षिण आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो या धड्यामध्ये कमी माहिती दिलेली आहे. या धड्यामध्ये आपणास नकाशाच्या आधारे या काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. दक्षिण आफ्रिका हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात असून सोने, हिरे या खनिजांसाठी व प्राणी संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. या देशाचे क्षेत्रफळ सुमारे 1,32,037 चौरस किलोमीटर आहे. या देशाचे स्थान विस्तार सीमा बघूया. दक्षिण आफ्रिका हा देश 22°07' दक्षिण ते 37°52' दक्षिण अक्षवृत्ते व 16°20' पूर्व ते 32°15' पूर्व रेखावृत्ते यांच्या दरम्यान आहे. विद्यार्थी मित्रांनो या देशाची प्राकृतिक रचना बघूया. दक्षिणेस ग्रेट कारू पर्वत आहे. तर आग्नेय भागात ड्रकेन्सबर्ग पर्वतरांग आहे. 3,375 मीटर उंचीचे शॅपलेन कॅसल हे सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर ड्रॅकन्सबर्ग पर्वतरांगेत आहे. या देशाचे हवामान बघूया. हा देश समशीतोष्ण कटिबंधात असल्यामुळे हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. उन्हाळ्यात दिवसाचे तापमान 20° ते 32°C दरम्यान असते. हिवाळ्यात जून ते ऑगस्ट दिवसाचे सरासरी तापमान 10° ते 20°C दरम्यान असते. पर्वतीय भागात त्या प्रदेशाच्या उंचीमुळे हवामान थंड असते. तर किनारपट्टीला
उष्ण दमट व हिवाळा कोरडा असतो. वाळवंटी भागात मात्र तापमान जास्त असते. पाऊस सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात पडतो. पाऊस पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे कमी होत जातो. पूर्वेस सुमारे 1400 मिमी पाऊस पडतो तर पश्चिमेस हे प्रमाण कमी होऊन 600 मिमी होते. या देशाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून बेंग्युला हा शीतप्रवाह जातो. येथील नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. यामध्ये पहिला आहे वनस्पती. पर्वतीय प्रदेशात रुंदपर्णी पानझडी वने असून व्हेल्ड पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे केप टाउन जवळील ऑलिव्ह, स्प्रूस, पाईन इत्यादी वृक्ष आहेत. प्राणी व पक्षी बघूया. व्हेल्डच्या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हत्ती यासारखे शाकाहारी, सिंह, चित्ते यासारखे मांसाहारी व बबून्ससारखी उभयहारी प्राण्यांची संख्या विपुल आहे. या देशातील खनिज संपत्ती बघूया. किंबर्ले परिसरात हिरे व लोहखनिज तसेच क्रोमियम आढळते तर पश्चिम किनारपट्टीमध्ये हिरे आढळतात. डंडी शहर परिसरात कोळसा आढळतो तर सोने हे जोहान्सबर्ग परिसरामध्ये आढळते. येथील पशुपालन बघूया. या देशातील प्रमुख व्यवसाय हा पशुपालन आहे. व्हेल्डच्या पठारावरील विस्तीर्ण गवताळ प्रदेशात शेळ्या, मेंढ्या, वराह, गायी, बैल इत्यादी पशुपालनाचा व्यवसाय चालतो. मासेमारी व्यवसाय बघूया. विस्तीर्ण समुद्र किनारा, पश्चिम किनाऱ्याजवळ वाहणारा बेंग्युला हा शीतप्रवाह आणि भूखंड मंचावर आढळणारे प्लँक्टन हे माशांचे आवडते खाद्य. यामुळे येथे भरपूर मासे मिळतात. त्यामुळे मासेमारी हा येथे प्रमुख व्यवसाय आहे. मॅक्रेल, सार्डिन इत्यादी येथील माशांचे प्रकार आहेत. दक्षिण आफ्रिका खंडातील उद्योग बघूया. शेती व खाणकाम यामुळे येथे विविध प्रकारचे उद्योग आढळतात. दुग्ध व्यवसाय, मांसोत्पादन, फळे हवाबंद डब्यात भरणे हे शेतीवर आधारित उद्योग, तसेच हिऱ्यांना पैलू पाडणे, यंत्रनिर्मिती, कागद, रसायने, खाणकाम इत्यादी उद्योगही या देशात भरभराटीस आले आहेत. या देशाचा प्रमुख व्यापार बघूया. हा देश उद्योगांना लागणारी यंत्रसामुग्री, वाहतुकीची साधने, धातू आयात करतो आणि सोने, हिरे, खनिजे, लोकर, हवाबंद मासे, मका, फळे निर्यात करतो. या देशाचा व्यापार जर्मनी, संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम व जपान इत्यादी देशांसोबत आहे. तर भारताशी या देशाचे व्यापारी संबंध वाढत आहेत. येथील पर्यटन बघूया. येथील अभयारण्यातील प्राणीसंपदा पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक या देशाला भेट देतात. पूर्वी नाताळ प्रदेशात भारतीयांच्या वसाहती होत्या. त्यांच्या हक्कांसाठी महात्मा गांधींनी लढा दिला. त्यामुळे नाताळ भागामध्ये उभारलेल्या गांधीजींच्या स्मारकाला पर्यटक आवर्जून भेट देत असतात. दक्षिण आफ्रिकेतील लोकांचं लोकजीवन बघूया. दक्षिण आफ्रिकेत एकूण लोकसंख्येपैकी 76% लोक हे निग्रोइड वंशाचे आहेत. यामध्ये हौसा, झुलू, स्वाझी, सोथो व स्वाना ह्या प्रमुख जमाती आहेत. दक्षिण आफ्रिकेत इंग्लिश व आफ्रिकन या अधिकृत भाषा मानल्या जातात. किनारपट्टीजवळ लोकसंख्या दाट असून पठारी व वाळवंटी भागात अतिशय कमी आहे. ग्रामीण भागात साधी सपाट छपरांची जाड भिंती असलेली घरे आढळतात. पूर्वेकडील अधिक पावसाच्या भागात शंकूच्या आकाराची गवताची छपरे व मातीच्या भिंती असलेली घरे आढळतात. शहरी भागात अनेक मजली घरे असून त्यात अत्याधुनिक सुखसोयी असतात. ह्या धड्याच्या सुद्धा रिकाम्या जागा बघून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने रिकाम्या जागा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. तर कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला रिकामी जागा हा देश आहे. तर बोट्स्वाना किंवा झिम्बाब्वे हे दोन्ही देश दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इजिप्त, टांझानिया व दक्षिण आफ्रिका खंडांची माहिती घेतली आणि आपलं इयत्ता 7वीचे जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तक आज या व्हिडिओमध्ये कंप्लीट झाले आहे. तुम्ही जर या पुस्तकाचे मागील 3 व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघून घ्या.
तसेच त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।